तर हॅलो नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो होतो हिंगोलीमध्ये सवड या गावी आलो होतो आणि गावी आल्याच्यानंतर मित्रांनो आपण जुना सोलार कंपनीचा हा 3 HP चा DC पंप आपण इन्स्टॉल केलेला आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जुना सोलार पंपाबद्दल आपण तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर तुम्ही काय करा मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो काय करू, आपण व्हिडिओला आता चालू करू। तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे की आपल्या सोलर पॅनल जे 3 HP च्या पॅनल असतात ते आयकॉन कंपनीचे असतात आणि प्रत्येक पॅनल हे 335 WP म्हणजे वॅटचे असते आणि असं सगळं मिळून 3000 असं 9 पॅनल आहे। त्याला 9 पॅनलचं सगळं वॅट केलं तर 3 किलो वॅट होते। तर एका पॅनलचं वॅट हे 335 आहे, तर टोटल म्हटलं तर 3015 हे वॅट होऊन जात असते। आणि ह्या आयकॉनच्या प्लेट आहेत। तर मित्रांनो सर्वप्रथम महत्त्वाचा इश्यू म्हणजे काय असते की आता इकडे पाहू शकता की हा जो लाइटिंग अरेस्टरचा जो वीजरोधक असतो, जो की आपल्या शेतामध्ये आणि आपल्या स्ट्रक्चरवरती काय करणार आहे, वीज पडू देणार नाही। तर त्यासाठी सर्वप्रथम सर्वांनी या वीजरोधकची लावण्याची काळजी घ्यावी आणि सिमेंट कॉन्क्रीटमध्ये व्यवस्थित करून सगळं सेटअप उभं करायचं असतं आणि वरून तांब्याची काडी लावायची असते मित्रांनो। आणि इकडे तुम्हाला सांगायचं म्हणजेच की आपला हा सेटअप आहे, सेटअप हा जवळपास अत्यंत चांगल्या प्रकारचा आणि एकदम हाय क्वालिटीचा आहे। आणि जो आपला जो कंट्रोलर असतो भावांनो, इकडे बघू शकता आपल्याला हा कंट्रोलर आहे। याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीचा काय समाविष्ट केला असतो, जसं की आपली तारीख आणि वार आणि टाईमसुद्धा याचा सेटअप केलेला असतो। याच्यामध्ये एअरटेलचं सिम आहे आणि प्रॉपर याला रेंज आहे आणि कोणत्याही स्टार्टरमध्ये प्रॉपर जर रेंज असेल मित्रांनो तर आपला पंप हा मोबाईलवर ऑन ऑफ हा चालू होऊ शकतो। तर याच्यामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एनर्जी समजा आहे, जर 0.4 आहे आणि आउट आहे, वॉटर आउटपुट लिटरमध्ये पण पाणी वगैरे सगळं सांगून येतं आपल्याला। आणि फ्रिक्वेन्सी ही आपली 90 आणि 100च्या याच्यामध्ये जवळपास खेळली पाहिजेत किंवा 80च्या वरी फ्रिक्वेन्सी आपली सरासरी असली पाहिजेत। आणि मोबाईलवर चालू बंद आणि सगळ्याला सेटअप असतं बरं, लोकेशन वगैरे सगळं ट्रॅक केलेलं असतं। आपल्याला GPS सिस्टम पण आहे आपल्याला, इथं बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून। तर GPS सिस्टम आहे, आपला कंट्रोल कोणी जरी चोरीला नेला तरी आपल्याला ते कुठे आहे कुठे नाही हे सर्वप्रथम कळू शकतं। आणि या साईडनं आपल्याला इकडे बघू शकता याच्यावरती आपल्याला IMI नंबर असतो, जो की आपल्याला स्टार्टर कुठं आहे आणि कुठं आहे हे आपल्याला सर्वप्रथम कळू शकते। आणि याच्यावरती आपल्याला आपला सिरियल नंबर आणि IMI नंबर हाचा फोटो काढून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो। आणि आता याची बावडी वगैरे तुम्ही बघू शकता की अत्यंत चांगल्या प्रकारची बावडी आहे आणि सपोर्ट वगैरे सिस्टम पण चांगला आहे। त्याला हलवायचा प्रयत्न केला मित्रांनो तर एवढं सोलर आपलं पॅनल हलतं। इकडे बघा, इकडे तुम्हाला आता मी याचं वॉटर पंपाचं काय दाखवतो, 3 HP तुम्हाला पाणी दाखवतो। पाणी आपला विहिरीचा पंप आहे, 30 मीटरचा पंप आहे आणि हा 30 मीटरचा पंप असल्यामुळे आता तुम्हाला मी पाणी दाखवतो। आणि याला मोटर जे आहे ते मित्रांनो इकोजन या कंपनीची मोटर आहे। इकडे पाणी बघू शकता, आपण विहिरीमध्ये पंप सोडलेला आहे। याच्यासोबत आपल्याला वायर हे 100 फूट आणि पाईप पण 100 फूट मिळते। हे बघू शकता 3 HP पाणी आहे भावांनो, कसलं पाणी आहे बघू शकता। इकडे पाहू शकता पाणी 3 HP आहे। टाईम झालेला आहे तो 1 वाजलेला आहे आणि पाणी बघू शकता अत्यंत चांगल्या प्रकारचं 10-1 तू त्या स्प्रिंकलर चांगल्यापैकी नंबर 1 फिरवतील अशी एक माझी तुम्हाला हे आहे समजा गॅरंटी आहे। तर ओके भावांनो, तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो भेटू आता पुढल्या वेळी, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।